मी आणि राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लघु सेनेचे आमचे नेते आहेत संजय कटाळे, मातंग समाजाचे मोठे नेते आहेत नागपूर विभागातील। या सगळ्यांच्या वतीनं एक आपण संयुक्त अशी पत्रपरिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्याला याची जाणीव आहे की अनुसूचित जातीतील ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीचं उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। हे उपवर्गीकरण अनुसूचित जातीतील ज्या 59 जाती आहेत त्यांच्या हिताचं आहे की त्यांच्या अहिताचं आहे, हे उपवर्गीकरण केल्याने भविष्यामध्ये त्याचे काय परिणाम होतील, या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काय लाभ आहे, काय फायदा आहे, किंवा या उपवर्गीकरण जे सरकार करत आहे त्याची प्रक्रिया जे सरकार करत आहे ते सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे आणि जे गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईन प्रमाणे हे उपवर्गीकरणाची प्रक्रिया होत आहे का, ह्या सर्व बाबीवर एक प्रकारे सर्वंकष विचार मंथन जे आहे ते या मंथन परिषदेमध्ये करण्याचा आमचा संकल्प आहे। आपल्याला जाणीव आहे की लॉर्ड बुद्धा टीव्हीने हा इश्यू घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जिल्हा पातळीवर शहर पातळीवर चर्चासत्र आयोजित केली आणि एक प्रकारे संवाद घडवून आणला आणि त्या संवादामध्ये बौद्धांचे प्रतिनिधी, मातंग समाजाचे प्रतिनिधी, वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी, चर्मकार समाजाचे प्रतिनिधी